आज माझ्या आईने बाजारातून आणले होते कच्चे टमॅटो. मग काय म्हटलं, आता आपल्याला भाकरीसोबत रोज काही ना काही तर चवीसाठी म्हणून लागतच असतं. म्हणून आपण शेंगदाण्याची चटणी करतो, हिरव्या मिरचीचा ठेचा करतो आणि लोणचं तर असतंच असतं. मग आज म्हटलं ते सर्व काही नको, आज मस्त अशी कच्च्या टमॅटोची चटणी बनवूया. तर चला बघू कशी करायची ही चटणी. त्यासाठी काय केलं, टमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आणि मग नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, थोडंसं जिरं टाकून दिल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल सोडलं आणि ते सर्व चांगलं भाजून घेतलं. आता भाजताना काय करायचं, टमॅटो चांगलं लालसर भाजून घ्यायचं. म्हणजे कसं, कच्च्या टमॅटोला थोडासा आंबटपणा असतो, तो निघून जातो. म्हणून चांगलं भाजून घ्यायचं, व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्याप्रमाणे. आणि नंतर थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही आता ते मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता. आणि वाटताना काय करायचं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. म्हणजे कसं, कोथिंबीरमुळे चटणीला टेस्ट खूप छान येते. मग आता मी इथे कोथिंबीर ॲड करून घेतले आणि मग मिक्सरला मी चटणी वाटून घेतली. आता ही चटणी भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते, टेस्ट खूप अप्रतिम लागते. तर तुम्हीसुद्धा ही चटणी नक्की ट्राय करून बघा. तर आता इथे माझी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चटणी मिक्स करून घ्यायचं. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी.